नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. त्याच्या अनेक शाखा गावागावांमधून चाललेल्या आहेत. तर या संस्थेकडून हा स्वर्णिम रथ ईश्वरीय संदेश देण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. आणि तो माणसाचं मन कमजोर झाल्यामुळे माणूस मानसिक स्थैर्यासाठी किंवा शांतीसाठी व्यसनांचा आधार घेत आहे. परंतु या व्यसनांमुळे आज घराघरामध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे वास्तव जर आपण एकीकडे पाहिलं तर या वास्तवाला थांबवायचं काम सुद्धा आपण करू शकतो. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांमधून आध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समाजाला आणि विश्वाला परिवर्तन करण्याचं कार्य चाललेलं आहे. आणि याचा मूळ आधार म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे. कारण ज्ञानाच्या आधाराने आपण आपल्याला स्वतःला एक आंतरिक बळ देऊ शकतो. म्हणून मेडिटेशन शिकवलं जातं. आजकाल आपण मेडिटेशनची चर्चा पण खूप करतो. मेडिटेशन म्हणजे ध्यान. आता ध्यान कुठे आपलं सगळ्यांचं? ध्यान कुठं आहे? ध्यान म्हणजे आपला विचार. आपण म्हणतो मला ध्यान लावायचं, त्यासाठी आपण मंदिरात जातो, मूर्ती समोर जातो, हात जोडतो, डोळे बंद करतो आणि आपण ध्यान लावण्याचा प्रयत्न करतो. तर ध्यान म्हणजे आपलं मन, आपल्या मनात असलेला विचार, या विचाराला आपल्याला वळवायचं. या विचाराला कोणत्या दिशेने आपण वळवायला पाहिजे? आपलं मन म्हणजे एक प्रकारचा पाण्याच्या प्रवाहासारखं आहे, ज्याला आपण वळण दिल्याशिवाय ते वळण त्याला लागत नाही. मग राजयोग मेडिटेशनमध्ये असं विशेष काय आहे? तर राजयोग मेडिटेशन म्हणजे एक अत्यंत सरळ आणि सोपी अशी एक जीवन पद्धती आहे. ध्यान म्हणजे फक्त बसूनच करायचं तुम्हाला असं नाहीये. तर राजयोग मेडिटेशन जे आहे यामध्ये आपण चालता फिरता सुद्धा आपल्या मनाला विशिष्ट विचारांचं वळण हे देऊ शकतो. परंतु राजयोगासाठी आवश्यक आहे ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आणि ते ज्ञान की मी कोण आहे, तर मी या नश्वर देहाचा चालक, मी एक आत्मा आहे, ही माझी पहिली ओळख आहे. त्यानंतर या सृष्टीचा नियंता जो आहे, ज्याला आपण म्हणतो जगत नियंता, तो जगत नियंता या सृष्टीवर येऊन ज्याने आपल्याला वचन दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा या धर्तीवर धर्माची ग्लानी होईल तेव्हा तेव्हा या धर्तीवर येऊन मी मनुष्य आत्म्यांना सुख आणि शांतीचा मार्ग दाखवेल. मग मार्ग दाखवणारा आल्यानंतर आपलं काम बनतं की तो जो मार्ग आपल्याला दाखवत आहे त्या सुख शांतीचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग आपण प्राप्त करून घेणं. आणि आज आपल्या गावामध्ये आलेला हा जो ईश्वरीय रथ आहे, त्या ईश्वरीय रथाद्वारे आपल्याला विशेष हा संदेश देऊ इच्छितो की जो परम आत्मा, ज्याला आपण परम पिता म्हणतो, तो आपला देहाचा पिता नाही, तो आपला आत्म्यांचा पिता आहे. आणि त्याला आपण म्हणतो की सबका मालिक एक है. आणि त्याचे प्रतीक आपण गावागावामध्ये शिव मंदिराच्या रूपाने प्रस्थापित केलेले आहे. आता इथं विचार करायची गोष्ट एक आहे की सगळ्या प्रकारच्या देवी देवता, किती देवता आहेत आपल्या हिंदू धर्म, आपण म्हणतो की 33 कोटी देवता आहेत. परंतु एक देव असा आहे ज्याला आपण म्हणतो देवांचाही देव. कोणाला म्हणतो? महादेव. त्याचं मात्र प्रतीक आपण निराकार रूपात दाखवलेलं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा दैहिक आकार किंवा मूर्तीच्या रूपात मांडलेलं नाही. त्याचं फक्त आपण शिवलिंग ठेवलेलं आहे. आणि हे शिवलिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंग म्हणतो आपण. चारी धामाला सुद्धा शिवलिंगाचं प्रतीक आहे. तो शिव म्हणजे मनुष्य आत्म्यांचा निराकार पिता आहे. आणि तो निराकार परम पिता, तो या सृष्टीवर जन्म मरणाच्या चक्रामध्ये न येणारा, सुख दुःखाच्या चक्रात न येणारा, पाप पुण्य न करणारा, या सगळ्या गोष्टींमधून तो मुक्त असणारा मुक्तेश्वर आहे. त्यालाच आपण अमरनाथ, विश्वनाथ, पापकटेश्वर, विश्वेश्वर वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि तो परमात्मा या सृष्टीच्या पलीकडे, पंचतत्वांच्या पलीकडे, ब्रह्मलोकात म्हणजे पंचतत्वाच्या पलीकडे असणाऱ्या परमधामातून या धर्तीवर एका मानवी देहामध्ये अवतरित होऊन या सृष्टीला परिवर्तन करण्याचं कार्य सध्या करत आहे. अव्यक्त असल्या कारणानं त्यांनी जो
साकार देह घेतलेला आहे. त्या साकार देहाद्वारे तो आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा उद्धार करण्याचं कार्य करत आहे. तेव्हा या ठिकाणी सर्व बंधूंना मी निमंत्रण देते की प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखा वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपणही सर्वजण आपल्या गावामध्ये या संपूर्ण ज्ञानाचा लाभ घेऊन आपली सर्वांचं आत्मकल्याण करून जरूर घ्यावं. या ठिकाणी तुम्ही सर्वजण 2 मिनिट येऊन बसले, हे सगळं काही ऐकलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आलेले भाई थोडंसं आपल्याला अजून मार्गदर्शन करतील. ओम शांती.